नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर दत्तात्रय गावडे, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव. आपण आंबा पीक सल्ला ही जी सिरीज चालू केलेली, ह्याच्यामध्ये आपण आता जवळपास एक 10-12 भाग तयार केलेले आहेत आपण. आणि ह्याच्यानंतरचा जो भाग आहे हा आपण आता आंबा बागेतला आपण जे आहे तो आपण पाहणार आहोत. आणि ह्या भागामध्ये आपण महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे आंबा पिकातील जो सल्ला आहे, आणि तो म्हणजे अवकाळी पाऊस, गारपीट किंवा सोसाट्याचा वारा. ह्याच्यासाठी आपल्याला आपल्या बागेमध्ये किंवा तिथून पुढे येणारे काही काही जे कीड रोग आहेत ह्या संदर्भात आपण ह्या भागात माहिती बघणार आहोत. तर ह्या भागामध्ये जी माहिती आहे ही म्हणजे आपल्याला आंबा बागाचं संरक्षण कसं करायचं, किंवा आंबा फळ आल्याचं संरक्षण कसं करायचं, त्यातली फळमाशी असो किंवा बाकीचे सुद्धा असो, ह्याची आपल्याला सगळी माहिती ह्याच्यात आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी शेतकरी बंधू, आपण जर ह्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, कॉमेंट्स करावे आणि माहिती आवडल्यास आपण आंबा बागायतदारांना आपण ही माहिती पोहोचावी. तर ह्या भागामध्ये आपण आता पाहत आहात की आंब्याच्या कैऱ्या आपल्याकडं म्हणजे जवळपास चांगल्या पद्धतीने तयार झालेल्या आहेत. आणि ह्या साधारणपणे काही 15 दिवसात, 20 दिवसात, महिन्यात अशा पद्धतीने आपल्याला काढण्यासाठी तयार होणार आहेत, किंवा काही नोव्हेंबरपर्यंत आपल्याला तयार होणार आहे. आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला बघतात की उन्हाची तीव्रता वाढते, मधीच अवकाळी पाऊस, काही ठिकाणी गारपीट, काही ठिकाणी जोराचा वारा, आणि त्याच्यामुळे ह्या फळांना मोठ्या प्रमाणात इजा होऊन हे फळ आपल्याला पडलेले दिसते सुद्धा. आता इथं आपण खाली पाहता की काही फळं चांगले तयार झालेले आहेत, काही पिवळे पडून म्हणजे पडलेले सुद्धा आहेत. आणि मग ह्याचा परिणाम आपल्याला काय होतो आपल्या बागेवर, हे आपल्याला ह्या भागामध्ये महत्वाचं पाहायचं आहे. तर प्रथमतः आपण जर बघितलं तर ज्यावेळेस आपल्याकडं म्हणजे असा विजाच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस झालेला असेल किंवा सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्यास परिपक्व आंबे जे झालेले आहेत हे आपल्याला प्रथमतः काढून घेणं गरजेचं आहे. आणि जितक्या लवकर शक्य होईल तेवढे काढणे आणि काढलेल्या फळाचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. हे एक आपल्याला ह्याच्यामध्ये महत्वाची लक्षात घेणं गरजेचं, किंवा ज्या भागामध्ये पावसाचा अंदाज दिला आहे आणि अशा भागातले जर 80-85% आसपास जर आपले फळं पक्व झालेले असले तर ते काढून आपल्याला व्यवस्थितरित्या ठेवणं गरजेचं आहे. त्याचनंतर फळगळ झाल्यास असल्यास म्हणजे हे आता इथं आपण बघता की काही ठिकाणी फळगळ झालेली दिसते, तर ही फळगळ अशी जर पडलेली दिसली किंवा पडलेले असले तर हे वेचणे आणि हे नुकसानग्रस्त जे असे फळ आहेत हे गोळा करून आपल्याला व्यवस्थितरित्या ह्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. कारण की ह्याच फळामधून आपल्याला आपल्या बागेमध्ये फळमाशीचा उद्रेक व्हायचे चान्सेस जास्त असतात किंवा मोठ्या प्रमाणात असतात. तर त्याच्यामुळे आपल्याला पहिली ही काळजी महत्वाची ह्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे. म्हणजे हे जे असे फळ जे पडलेले आहेत हे तर तुम्ही बघता ना, आता हे काही पिवळे झाले आहेत, म्हणजे छोटे असून सुद्धा पिकायच्या अवस्थेत झालेले आहेत. आणि मग हे पिकायच्या अवस्थेत जे फळ झालेले आहेत ह्याच्यामध्ये काय होतं की जी फळमाशी आहे असं जर अवकाळी पाऊस किंवा झालेला असला किंवा 10 सेंटीमीटर पर्यंत जर पाण्याचा ओलावा झालेला असला तर ही फळमाशी बाहेर निघते. आणि बाहेर निघल्याच्या नंतर असे हे जे पिकायच्या अवस्थेतले पडलेले फळ आहेत ह्याच्यावरती अंडे देते, आणि मग त्याच्यातून फळमाशीचा उद्रेक होऊन परत त्या माशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. तर प्रथमतः हे सगळे असे जे गळलेले फळ आहेत हे वेचून त्या व्यवस्थितरित्या त्याची विल्हेवाट लावणे, कारण इथून पुढे ही एक आपल्याला काळजी चांगली घेणं गरजेचं आहे. काही भागामध्ये मी अगोदर सांगितलं की जिथं समजा काढणीस तयार झालेले आहेत असे झालेले फळाचा गर्द हिरवा रंग जाऊन फिकट पिवळसर हिरवा होतो आणि देठाजवळ खड्डा पडतो व दोन्ही बाजूचे ज्या साईड आहेत ह्या थोड्या उंचावत्यात आणि झाडावरून एखाद दुसरे पिकलेले फळ सुद्धा आपल्याला गळून पडलेले दिसते. म्हणजे मी जे परिपक्व व्हायच्या अवस्थेत जे फळ आहेत म्हणजे 80-85% परिपक्वचे, तर असे फळ झालेले आपल्याला काढणं गरजेचं आहे. ह्याच्यानंतर आपल्याला हे फळ खाली न पडता व्यवस्थितरित्या वरचे वरच काढणे, म्हणजे तो झेला वगैरे जो असतो त्याच्यामध्येच काढून हे व्यवस्थित काढावे. शक्यतो काढणे हे सकाळी 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 नंतर करावे. काढलेल्या फळाचे तापमान वाढल्यास साका आपल्याला त्याच्यात हे होऊ शकतो, आणि मग ते फळांना जर उन्हाचा जर तडका बसला तर ते आपल्याला त्याची ही सुद्धा होऊ शकते. हे असे काढलेले जे फळ आहेत ह्याचं काढणी पश्चात फळकूज रोगाचं जर आपल्याला प्रभावी नियंत्रण करायचं असलं तर हे फळे 50 डिग्री सेल्सिअस
उष्ण जलनात तयार केलेल्या 0.05% पोटॅशियम मेटाबायसल्फेट द्रावणात म्हणजेच 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी 10 मिनिटं बुडवून काढावेत व त्यानंतर फळे पिकण्यासाठी ठेवावेत. ही एक शिफारस आपल्याला म्हणजे जर शेतकरी बंधूंनी अवलंबिली तर आपल्याला ह्याच्यामध्ये जी फळकूज आहे किंवा काही भागामध्ये जर ह्याच्यात जर फळमाशीचाही प्रादुर्भाव झालेला असला तर आपल्याला ह्याचा उपाययोजना करता येते. म्हणजे कशी करायची, 50 डिग्री सेल्सिअस उष्ण जलात तयार केलेले 0.05% पोटॅशियम मेटाबायसल्फेट द्रावणात म्हणजे 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात 10 मिनिट बुडवणं हे गरजेचं. बऱ्याच माशीपासून त्यांचे समजा म्हणजे गुटीच्या आकाराचे किंवा लिंबाच्या आकाराचे किंवा अंडे आकाराचे जर फळ असले तर त्याच्यासाठी आपल्याला मी मागची शिफारस दिली होती की उष्ण प्रकाशापासून त्याचबरोबर फळमाशीपासून संरक्षण करायचे असले तर प्रत्येक फळाला आपल्याला बॅगिंग करणं गरजेचं आहे. मग त्याच्या शिफारशीत आहेत किंवा आपला जे साधा न्यूजपेपर असतो त्याची 25 बाय 20 सेंटीमीटर आकाराची जरी त्याची बॅग तयार करून ती जर लावली तर आपल्याला ह्या फळांचं संरक्षण चांगल्या पद्धतीने करता येतं. त्याचबरोबर मी फळमाशीचा जे प्रादुर्भाव सांगितला, किडलेले फळे किंवा खाली पडलेले फळे आपल्याला गोळा करून हे वेळीच नष्ट करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला त्याचं संरक्षण करता येतं. त्याचबरोबर आपल्याला आपल्या बागेमध्ये फळमाशीचे सापळे सुद्धा लावणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्या स्टेजला जे माश्या असतात हे आपल्याला त्याच्यात कलेक्ट करून मारता येतात आणि त्याचं व्यवस्थितरित्या आपल्याला संरक्षण करता येतं. तर फळमाशी सापळे साधारणपणे एकरी कमीत कमी 5 मॅक्झिमम 15-20 आपण लावू शकतो आणि मग त्याच्यापासून आपल्याला फळमाशीचं ह्या आंबा फळांचं फळमाशीपासून संरक्षण आपल्याला करता येतं. त्याचबरोबर ज्या आंबा बागेमध्ये फळे गोटी किंवा अंडाकृती अवस्थेत आहेत तिथे फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी किंवा चांगली राखण्यासाठी 1% पोटॅशियम नायट्रेट म्हणजे 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करावी. फळाचा वाटाणा गोटी किंवा अंडाकृती अवस्थेत असताना आपल्याला अशा ह्या 2 ते 3 फवारण्या जर केल्या तर आपल्याला व्यवस्थितरित्या आपल्या फळाची गुणवत्ता राखता येते. आंबा पिकात फळधारणा झालेले असलेले जिथे उपलब्ध व शक्य तिथे प्रति झाडास 15 दिवसांनी म्हणजे 150 ते 200 लिटर पाणी आपल्याला देणं गरजेचं आहे. म्हणजे 3 ते 4 पाळ्या पाण्याच्या आपल्याला द्यावं. पण आपल्याला पीक म्हणजे आंबा काढायच्या अवस्थेच्या अगोदर 1 महिना आपल्याला आंब्याचं म्हणजे झाडांचं पाणी तोडणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं फळांची गुणवत्ता व टिकाऊपणा आपल्याला चांगल्या पद्धतीने राखवता येतो. ढगाळ किंवा दमट हवामान आंब्याच्या विकसित होणाऱ्या फळावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी कार्बेंडेजिम 12% प्लस मँकोजेब 63% हे आपल्याला 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे. ही फवारणी काढणीपूर्वी फक्त म्हणजे 1 महिना अगोदर ही करणं गरजेचं आहे. तर हे अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर आंबा बागाची अवकाळी पाऊस किंवा बरोबर वारा ह्या अवस्थेमध्ये असताना जर आपण अशी जर ह्याची काळजी घेतली तर हे गळलेले फळ असो किंवा बाकीचे असो आपल्याला संरक्षण व्यवस्थितरित्या करता येतं आणि मग त्याच्यामुळं आपल्याला हे जे आंबामध्ये फळ आलेले आहेत ह्याचं आपल्याला व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करून फळ आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचे राखता येते. तर आपण इथं आता बघता हे अशा अवस्थेत ज्यावेळेस फळ असते त्यावेळेस आपल्याला त्याचं संरक्षण चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. किंवा ह्या अवस्थेत आता हे 2-3 प्रकारच्या अवस्था आहेत तर हे आपल्याला हे अशा पद्धतीने इथं करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये करपा असो किंवा अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण ह्याचा जो परिणाम ह्याच्यावर होणार आहे ह्याचं संरक्षण आपल्याला करणं गरजेचं आहे. इथून पुढं फळमाशी असो किंवा ह्याच्यावरचा जो करपा आहे किंवा त्याला अँथ्रॅक्नोज सुद्धा म्हणतो ह्याचा प्रादुर्भाव या ढगाळ वातावरण किंवा अवकाळी पावसामुळे होऊ शकतो. तर हे एक आपल्याला ह्याच्यात उपाययोजना त्या मी जे सांगितल्या म्हणजे कार्बेंडेजिम प्लस मँकोजेब आणि फळमाशी सापळे हे आपल्याला ह्याच्यात वापरणं गरजेचं आहे. आणि जे फळं म्हणजे 80-85% आसपास परिपक्व झालेले आहेत असे फळं त्वरित काढून आपल्याला त्याचं म्हणजे उत्पादन आपल्याला चांगल्या पद्धतीने घेता येतं. तर हे अशा पद्धतीने जर ह्याचं नियोजन केलं तर आपल्याला आंबा बागेचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करून
उत्पादन जे हातातोंडाशी आपल्याला फळं आलेली आहेत हे राखता येते आणि त्याचं उत्पादन चांगल्या पद्धतीने. तर वरील प्रमाणे जर आपण शिफारशी ह्या अवस्थेमध्ये ह्या आंब्याच्या बागेमध्ये जर केल्या तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने फळं भेटते आणि हा आलेल्या फळांचं आपल्याला रस चांगल्या पद्धतीने खायला किंवा चाखायला भेटेल अशी आपल्याला एक अपेक्षा ठेवतो. तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे, जर आपण नवीन असाल किंवा माहिती आवडली असेल तर आपल्याला नक्कीच ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा, आंबा बागायतदारांना पाठवा आणि त्याचबरोबर ह्याची माहिती सुद्धा आपल्याला शेतकऱ्यापर्यंत पोहोचा अशी मी विनंती करतो. धन्यवाद.